नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या विविध संवर्गाकरिता 29 संवर्गाकरिता 620 पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामधील जे सर्वात महत्त्वाचं आणि ज्या पदाकरिता अनुभवाची आवश्यकता नाहीये किंवा कोणता कोर्स कंप्लीट करणे गरजेचं नाहीये, ज्याचं नाव आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ज्याला आपण एमपीडब्ल्यू बोलतोय. त्या परीक्षेमध्ये तुमची जी परीक्षा आहे 3 महिन्यानंतर होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 200 पैकी 160 प्लस मार्क कसे मिळवायचे आहे त्या संदर्भात आपण एक स्ट्रॅटेजी बघणार आहोत. कारण तर आत्ताचे जे कट ऑफ आलेले आहेत, सर्व समाज कल्याण असेल, महिला बाल विकास किंवा अंगणवाडीचा असेल, सर्वेचा कोणताही निकाल तुम्ही जर पाहिला तर जो कट ऑफ आहे 160 प्लस लागलेला आहे. म्हणजे तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले पाहिजेत निगेटिव्ह सिस्टीम असतानाही. ठीक आहे, अजून तरी याला निगेटिव्ह सिस्टीमचं नोटिफिकेशन आलेलं नाहीये. तरी आपण काय करायचं आहे, 80-85 प्लस माझे प्रश्न कसे बरोबर येतील त्याच्या अनुषंगाने काय करायचे, आपल्याला आतापासूनच नियोजन करायचं आहे. तर ते पाहणार आहोत आपण. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसेच आपण नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. त्या अगोदर आपण बघूया नवी मुंबई किंवा कल्याण डोंबिवली मनपामध्ये ज्या विविध पदाकरिता जागा निघालेल्या आहेत, यामध्ये एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स आहे, स्पेशल एमपीडब्ल्यू ची बॅच आहे, तांत्रिक विषयासहित ही बॅच असणार आहे. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, भरपूर प्रश्नांचा सराव आपण घेणार आहोत. तांत्रिक प्रश्नांचा टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला ऍपमध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत. तर याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता ही बॅचची जी फी आहे 1500 रुपयामध्ये 3 महिने व्हॅलिडिटी असणार आहे. आणि संपर्क करायचा आहे तुम्हाला 9545818303 हा अकॅडमीचा नंबर आहे. यावरती आपण व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. ठीक आहे, आपला जास्त वेळ न घेता आपण अभ्यासाविषयी बोलूया. नेमकं मार्क आपल्याला कसे घ्यायचे एकदा विषय बघूया आपण कोणकोणते आहेत, किती कोणत्या विषयाला किती मार्क आहेत. एमपीडब्ल्यू परीक्षा 2025 मध्ये होणार आहे आणि ही परीक्षा तुमची टीसीएस कंपनी मार्फत, म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं आहे. आयबीपीएस मध्ये एका प्रश्नाला 5 ऑप्शन असतात, इकडे 4 ऑप्शन आहेत, त्यामुळे एक प्लस पॉइंट आहे आपल्याकरिता. आणि जो दर्जा आहे प्रश्नांचा किती दिलेला आहे, 12वीचा दिलेला आहे, बरोबर आहे. तर तुमचा जो पेपर आहे एकूण 100 प्रश्न आहेत, क्वेश्चन 200 मार्क आहेत. ओके, गुण आहेत, एक प्रश्न 2 गुणाकरिता तुम्हाला विचारलं जाणार आहे. आता तरी निगेटिव्ह मार्किंग आलेली नाहीये. बरेच विद्यार्थ्यांनंतर कमेंट करतायत, मी 2 वेळा सांगितले तुम्हाला. यामध्ये मराठी आहे, बघूया आपण कोणकोणते सब्जेक्ट दिलेले आहेत. तर मराठी 10 गुणांकरी 10 प्रश्न आहेत. त्यानंतर इंग्लिश आहे. स्ट्रॅटेजी पण बघणार आहोत आपण, नेमकं काय काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या विषयावरती जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर जीके 10 क्वेश्चन आहेत. बौद्धिक चाचणी दिलेली आहे, त्यांनी फक्त बौद्धिक चाचणी दिलेली आहे, त्यामुळे गणिताचे प्रश्न कदाचित पडणार नाही, एखादा 2 प्रश्न फक्त येईल. ठीक आहे, पडणार नाही असं मी 100% सांगू शकत नाही. जर आले तर तुम्ही परत ब्लेम करसाल, तुम्ही सांगितलं होतं करायचं नाही, परंतु प्रश्न 10 पैकी 4-5 आलेले आहेत. आणि जो महत्वाचा विषय आहे तुमचा, मी ब्ल्यू कलर मध्ये लिहितोय, तांत्रिक घटक, याचे प्रश्न आहेत टोटल 60. म्हणजे हे 4 विषयाचे 10-10 प्रश्न 10 डबल न जर केलं आपण तर प्रत्येकीचं 20-20 मार्क आहेत. आणि जे टेक्निकलचे 60 पैकी 60 प्रश्न 120 गुणांकरिता, म्हणजे 100 प्रश्न 200 गुण तुम्हाला असणार आहे. 2 तासाचा कालावधी आहे पेपरचा. ठीक आहे, आणि पेपर पॅटर्न जो आहे ग्रुप टाइम लेवल जर तुम्हाला आलं, म्हणजे प्रत्येक विषयाचे 5-5 प्रश्न पहिल्या 45 तासामध्ये असेल किंवा 30 मिनिटांमध्ये असेल, ते जर आलं तर थोडंसं अजून कठीण होईल. तर त्या दृष्टीनेच आपण मागचे जे पेपर झालेले आहेत तशा तयारीमध्ये राहायचं आहे. ठीक आहे, हा सिलेबस तुम्हाला कळालेला आहे. सगळ्यात जास्त भर कशावर द्यायचा आहे, तांत्रिक घटकावर. म्हणजे टेक्निकल जो सब्जेक्ट आहे 60 प्रश्न आहे. 60 प्रश्नापैकी तुमचे 50 प्लस बोलतोय मी, 50च्या वर किती पण किमान 50 तरी प्रश्न बरोबर आले पाहिजेत. कारण 12वीच्या दर्जाचे प्रश्न आहेत, एकदम सोपे आहेत. जे टेक्निकलचे 10 घटक दिलेले आहेत, किती घटक आहेत, 10 घटक आहेत. कमी सिलेबस आहे आणि यामध्ये आणि सोपा आहे, विशेषतः सोपा. बाकी वेस्ट मॅनेजमेंट असेल, लोकसंख्याशास्त्र, सांख्यिकी, जे आपण जीके मध्ये अभ्यासलेलं आहे, पर्यावरणीय कायदे आहेत, त्यानंतर पोषण आहार आहे, असे सगळे जे टॉपिक दिलेले आहेत खूप सोपे आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे,
अभ्यास करायचा आहे, बॅच जॉईन करेल. एकदा बॅच तुम्ही जॉईन केली, एकदा लेक्चर अटेंड केलं आणि नंतर रिवाइज केलं, ज्या नोट्स आपल्या आहेत 3 ते 4 बुक मधनं आपण रेफरन्स बुक यूज केलेले आहेत, त्यामधून नोट्स काढलेल्या आहेत. तर आपल्याला जे 50 प्लस म्हणजे 100 मार्क होत आहेत आणि बाकी 50 क्वेश्चन घ्या इकडे आणि बाकी विषयाचे मराठी असेल 10 पैकी 10च, त्यानंतर इंग्लिश तुमचं जर थोडं वीक असेल तर 7+7 पर्यंत जरी मार्क घेतले तरी सफिशियंट आहे. त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये पूर्ण जर बुद्धिमत्तेचे जर क्वेश्चन आले तर 10 पैकी 10 विद्यार्थी घेतात, अगदी सोपे असतात. त्यामुळे तुमचा जो स्कोर आहे आणि जीके एक राहिला, जीके मध्ये 5+ जरी घेतले एवढा काय आवड नाही, परंतु बरेच विद्यार्थी भाव करतात त्याचा, खूप काही पण विचारतात आउट ऑफ बॉक्स. तसं काही नाही. जे विषय दिलेले आहेत आपल्याला, पॉलिटी असेल, महाराष्ट्र इतिहास असेल, चालू घडामोडी, हे जर तुम्ही पर्टिक्युलरली केलं, जे विचारतात आणि मी सांगितलेलं आहे बॅच मध्ये कोणकोणते टॉपिक करायचे त्यामधले पण तेवढंच करायचं आहे. पॉलिटीमध्ये पहिले फक्त 5 टॉपिक करायचे तुम्हाला. मूलभूत कर्तव्य असतील, मूलभूत हक्क असेल, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये असतील आणि राज्य विधानमंडळासंदर्भात ज्या तरतुदी आहे, मुख्यमंत्री, राज्यपाल, हे जे काय आहे, महाधिवक्ता, ते फक्त करायचं आहे, त्यांचे कलम वगैरे. तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पण मिळू शकतात. असे एकंदरीत 70, 80 आणि 85 म्हणजे 82 प्रश्नांचं जे आपलं टार्गेट आहे, 80+ तरी पाहिजेत आपल्याला किमान, एवढं तरी मार्क. परंतु तुम्हाला 60 पैकी 50च्या खाली यायचं नाही. किमान मार्क प्रश्न तुमचे बरोबर यायला हवेत. तर याकरिता जे अभ्यासाचं नियोजन आहे तुमचं, तुम्ही जर फुल टाइम अभ्यास करत असाल तर किती झाला पाहिजे, लेक्चर व्यतिरिक्त तुम्ही जे लेक्चर अटेंड करताय तो अभ्यास नाहीये, ते त्यामध्ये इन्क्लूड करायचं नाही. किमान 8 तास तरी अभ्यास झाला पाहिजे. यामध्ये तुम्ही कसं करायचं आहे बघा, 4 तास सकाळी आणि रात्रीचे 4 तास. यामध्ये जे तुमचे हार्ड सब्जेक्ट आहेत, तुम्हाला आता समजा इंग्लिश जमत नाही किंवा टेक्निकल अवघड जाते, तर ते सकाळच्या वेळेमध्ये घ्यायचे आणि रात्रीच्या वेळेमध्ये तुम्ही जर अभ्यास करत असाल 7च्या नंतर, तर त्यामध्ये सोपे बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करायची आहे, चालू घडामोडीचे न्यूजपेपर रीड करायचे, जे मॅगझिन मी सांगितलेले ते रीड करायचे आहेत. सोपा आहे, एकदम इंटरेस्टिंग पण पार्ट आहे तो. किंवा मराठी पण, मराठी हा सोपा विषय आहे. एकदा जर तुम्ही वाचलं, लेक्चर केलं आणि वाचन जर केलं, समजून घेतलं व्यवस्थित, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. तर हे विषय जे सोपे आहेत ते रात्रीला ठेवायचे आहेत. ओके, ठीक आहे. आणि नेमकं काय करायचं आहे, तर तुम्ही आता एखादा पाठ वाचला, आता लोकसंख्या शास्त्र सांख्यिकी हा थेअरी पार्ट मी शिकवलेला आहे, तुम्ही त्याचं रिव्हिजन केलेलं आहे. तर त्यावरती कोणत्याही परीक्षेमध्ये हा कॉमन घटक आहे, बरोबर आहे. आतापर्यंत 2023 असेल, 24 असेल किंवा यावर्षी 25चे जे एक्झाम झालेले आहेत, ते पेपर कलेक्ट करायचे आहेत. त्या पेपर मधील क्वेश्चन PYQ सॉल्व्ह करायचे, किंवा तुमच्याकडे जर MCQचं जर बुक असेल तर MCQ पण त्यामधील सॉल्व्ह करायचे आहे. आपल्याकडे दिलेले आहेत ऑलरेडी, टेस्ट पण दिलेले आहेत. तुमचं नेमकं काय चुकते, कोणत्या घटकात, त्याच्या सब पॉईंट वरती कोणत्यावर चुकते ते एकदा चेक करायचं आहे. बरोबर आले त्याच्यावरती नाही, अनालिसिस करणं म्हणजे काय, तुम्हाला बरोबर येते का ते न बघता तुमचे किती चुकले, 10 पैकी 5 चुकलेत, 5 बरोबर आलेले आहेत, चुकीच्या प्रश्नावरती मंथन करायचं आहे. तोच परत एकदा टॉपिक घ्यायचा आहे. कधी समजणार आहे तुम्ही, PYQ आणि MCQ सॉल्व्ह केल्यानंतर. तुम्ही नुसतं वाचन जर करत असाल, शेवटपर्यंत जर वाचन केलं तर तुम्हाला मार्क पडणार नाहीत. नेमकं समजणार नाही तुमचे विषय परफेक्ट झालेला आहे का, वाचलेलं माझं बरोबर येते का, अजूनही 50-50% आहे. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना 2 ऑप्शन मी स्किप करतोय, 2 मध्येच माझा अजून गोंधळ उडतोय. तर त्याकरिता थोडंसं जे वाचताय ते तुम्ही परफेक्ट म्हणजे फुल 100% कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस तुमचं कोणताही विचार न करता क्वेश्चन रीड केल्यानंतर लगेच तुम्हाला आन्सर त्यामधनं सिलेक्ट करता येणार आहे. ठीक आहे. हे पूर्ण विषयाकरिता ही स्ट्रॅटेजी अवलंबवायची आहे. जास्तीत जास्त तुम्ही सराव करा. 8 तास जर अभ्यास करत असाल आणि जे जॉब करून अभ्यास करतात त्यांच्याकरिता फक्त 4 तास, ठीक आहे. पण डेली अभ्यास करायचा आहे, नाहीतर आहे शनिवार रविवार चला सुट्टी आहे क्लासला, पण असं करू नका. पेपर आहे तुमचा 3 महिन्यानंतर. 3 महिने म्हणजे खूप कमी कालावधी आहे, 90 दिवसाचा. प्रत्येक दिवसात तुम्ही एकदा तुमच्या स्टडी रूम मध्ये सिलेबस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं कोणते बुक तुम्ही रेफर करताय त्याची लिस्ट सगळं आहे का आपल्याकडे साहित्य ते चेक करायचं आहे आणि टाइम टेबल बनवायचं आहे. मी या आठवड्यामध्ये एवढे टॉपिक रीड करणार आहे, हा विषय संपवणार आहे, याचं दर रविवारी मी पेपर सॉल्व्ह करणार आहे. असं जे टाइम टेबल आहे, नुसतं टाइम टेबल करू नका, त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करा. त्यावेळेसच तुमचा 100% अंतिम निवड यादीमध्ये नाव येऊ शकतं. नाहीतर तुम्हाला मार्क कमी पडू शकतील. जरी जागा भरपूर आहेत
कालचा आपण अपडेट दिलेला आहे तुम्हाला, किती फॉर्म आलेला आहे, 1.25 लाखापर्यंत आलेले आहे, त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. ठीक आहे, हे तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, नेमकं काय करायचं आहे काय नाही करायचंय. त्यासोबतच तुम्हाला आता नेमकं काय वाचायचंय काय नाही वाचायचंय, कोणते बुक रेफर करायचे आहेत, पर्सनल गायडन्स करण्याकरिता डबल अकॅडमी मध्ये एमपीडब्ल्यू ची स्पेशल मेंटरशिप बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला नवी मुंबईमध्ये तर फायदा होईलच, त्यानंतर वसई विरारमध्ये जागा निघणार आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये जागा निघणार आहेत, त्याकरिता पण या बॅचचा फायदा होणार आहे. यामध्ये आपण टॉपिक वाईज टेस्ट घेत असतो, 4 टॉपिक वरती टेस्ट, आठवड्यामध्ये 3 टेस्ट असतात आणि त्यानंतर त्याचा अनालिसिस पण आपण घेत असतो. ठीक आहे, तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करून दिले जातात, सिलेबस तुमचा कंप्लीट करून दिला जातो, बेसिक टू ऍडव्हान्स पण या ठिकाणी घेतलं जातं. 10 विद्यार्थ्यांमागे एक टीचर प्लस स्मार्ट पद्धतीने अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी असेल किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला या मेंटरशिप बॅच मध्ये 7,000 रुपयामध्ये 1 इयरची जी व्हॅलिडिटी आहे यामध्ये मिळणार आहे. तर याकरिता आपल्याला परत एकदा मी नंबर सांगतोय, कोणत्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. 9545818303 हा अकॅडमीचा नंबर आहे, यावरती आपण संपर्क करायचा आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.